आज या ठिकाणी आपण गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री पुंडलिक महाराज गुरुनुले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या 14वीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. असं आहे की 3 गुणांची माणसं असतात या जगामध्ये, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक माणसं जे या जगाला संत वाङ्मयाकडे नेतात, संतांकडे नेतात, उद्धाराकडे नेतात, मोक्षाकडे नेतात, चांगल्या विचाराकडे नेतात, कल्याणाकडे नेतात, ते सत्वगुणी असतात. जे लोक जास्त संपत्ती जमा करावी, खूप मोठी महालमाडी बनवावी, 4 लग्न करावे, 10 पोरं झाले पाहिजे, माझं नाव चाललं पाहिजे, मोठ्या वाड्या निर्माण झाल्या पाहिजे, मोह आसक्ती बाळगणारे रजोगुणी असतात. आणि जे तमोगुणी असतात ते चाकू, छुरी, जेल, फाशी, लूटमार, धोकेबाजी वगैरे वगैरे. गुरुनुले महाराजांचे चरित्र वर्णन करणं इतकं सोपं नाही आहे. कारण त्यांचं जे वागणं होतं ते कसं होतं की ते आत्मानंदी होते. त्यांना मान अपमान, लहान मोठा याचं कधीच भान राहिलं नाही. आमच्या नागपूरलाही उदयनगरमध्ये त्यांचे कार्यक्रम झाले, ते येत होते. कृष्णाचं त्यांनी भूमिका घेतली, तर ते सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे होते. त्यांची ओळख हीच की बुद्धिबोरीत राहिले तरी लोकांना सन्मार्गाला लावलं, संघटन केलं. संतांचं सज्जनांचं संघटन करणं हे सर्वात कठीण काम असते. गुंड लोकांच्या टोळ्या एक नाही लाखो असतात, एकापेक्षा एक. पण संतांच्या टोळ्या बनवणं, संतांचं सज्जनांचं संघटन करणं हे फार कठीण काम असते या जगामध्ये. कृष्णांना सुद्धा जमलं नाही, रामाला जमलं नाही, पण कुणाला जमलं? हनुमंताला जमलं, तुकारामांना जमलं, रामदासांना जमलं. का? कारण त्याच्यामध्ये मिसळून जायचं असते. म्हणजे ते आपला अहंभाव जो आहे तो समाजामध्ये विरघळून जातात. ते स्वतःचं अस्तित्व ठेवत नाही. तसं हे चरित्र गुरुनुले महाराजांचं होतं. गुरुनुले महाराज वर्धेतही राहिले तरी त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. तिथून बुट्टीबोरीला आले, इथेही त्यांनी जे बीज लावलं तर त्या बीजाला आलेली फळं हे दिसत आहेत. ही त्या बीजाला आलेली ही फळं आहे. आणि एकेका फळामध्ये किती बीजा असतात महाराज? बीजापासून फळ, फळापासून पुन्हा बीज आणि बीजापासून पुन्हा फळं. म्हणजे हे अखंड चालणारं चक्र आहे. बरं, दुसरं महत्त्वाचं कार्य असं आहे, गुरुनुले महाराज तर गेले, तुम्ही आम्हीही जाऊ, पण त्यांनी जे लावलेलं रोपटं आहे ते आमच्या मुलाबाळांना नवीन दिशा देईल. आज मोबाईलचा आणि काय आता वर्णन करावं, तुम्ही सगळे लेकुरवाळे आणि फार विद्वान लोक आहात. जग कुणीकडे चाललं आहे आणि आम्हाला गुरुनुले महाराजांनी दिशा कोणती दिली? राम मंदिर, भागवत, श्रीमद भगवद्गीता, हरिपाठ, भजनं, गजानन महाराजांचं मंदिर, अण्णाजी महाराजांचं मंदिर, हे असे कमलनयन महाराजांसारखे उत्कृष्ट असे कीर्तनकार, हे ज्यांनी दिलं ते महत्त्व आहे. जर एखादा हिरा आपण इथे ठेवला तर सामान्य माणूस काय म्हणेल की बुवा एक चमकणारा दगड आहे हा. पण जोहरी काय म्हणेल, किती पैसे देऊ तुला, कारण त्याला त्याचं मोल कळते. तसं आम्ही या वातावरणामध्ये राहणारे लोक आहोत. आम्हाला त्या कार्याचं महत्त्व कळते की गुरुनुले महाराज काय करून गेले. तर हे असं कार्य आहे, हे ईश्वरी कार्य आहे. आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. अर्जुना, मी युगायुगामध्ये येतो, रूप बदलून येतो. माझं सारखंच रूप राहत नाही. कधी रामासारखा धनुष्यबाण घेऊन येतो, कधी कृष्णासारखी बासरी घेऊन येतो. माझे अनेक रूप आहेत, मी रूप बदलून येतो. तसे हे संत महात्मे रूप बदलून येतात. आणि कशासाठी? परित्राणाय साधूनाम, साधूजनांचं संरक्षण करण्यासाठी, आणि विनाशायच दुष्कृताम. तर हे असं अद्भुत चरित्र आहे.
संतांचं पुण्यस्मरण करतात, संतांची पुण्यतिथी होते. खापरीला गुरुनुले महाराजांनी समाधी दिली आपण त्यांना. त्यांची फार इच्छा होती की देव आणि भक्त हे नातं असं अभेद्य राहिलं पाहिजे, मी देवाच्या पायरीवरच राहिलो पाहिजे असं नामदेव महाराजांनी म्हटलं. पंढरपुरामध्ये त्यांची पायरी आहे. चोखामेळांची इच्छा. भक्त काय मागतात? धन, दौलत, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे कधीच संत मागत नाही. संत काय मागतात? देवाच्या दारामध्ये मला स्थान मिळालं पाहिजे. देवाची ये द्वारी अवभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी. त्याला मुक्ती मिळते जो देवाच्या दारामध्ये स्वतःचा अहंकार सोडून देवाच्या दारामध्ये उभे राहणारे सत्वगुणी असतात, रजोगुणी असतात, तमोगुणी असतात. कित्येक लोकांनी या मंदिराच्या बॅकग्राऊंडला लाखो रुपये जमा केले, हजारो करोड रुपयांचं त्यांनी अफरातफर केली. एकच मंदिर आहे, तिथे हावसे, गवसे आणि नवसे तीनही येतात नाही. तर त्याच्यामुळे संतांचं जाणं नेहमी चटका लावून जाते. आज या ठिकाणी एक कल्पना आपण करून पाहू की इथे जर गुरुनुले महाराज असते तर चैतन्य खेळत असतं. ते जिथे जिथे उभे राहिले तिथे तिथे चैतन्य खेळत होतं. चांगले चांगले बंड माणसं या सत्कर्मामध्ये लागले आणि त्यांची मिरवणूक काय, त्यांचा सप्ताह काय. सकाळी उठून मला सर्वात जेव्हा ही बातमी ऐकली की गुरुनुले महाराज गेले तर पहिला माझ्या मनात ही कल्पना आली की आता कोण सकाळी 6 वाजता उठून कार्यकर्त्यांच्या घरी जाईल की चला उठा, लवकर लवकर तयारी करा, प्रवचनाचा वेळ झाला आहे, आरती करा, अमुक करा. असं कोण म्हणेल? आता या लोकांमधला असा कोण समोर येईल? तर विस्तार न करता एवढं सांगायचं आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृदयेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो ईश्वर आपला सर्वांच्या हृदयामध्ये आहे. त्यालाच आपण विचारावं, तोच आपल्याला मार्ग दाखवेल आणि तो जो मार्ग दाखवेल त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. आणि हा अभंग कीर्तनकारांनी घेतला तर निव्वळ हे शब्द नाही आहे. क्षणोक्षणी या शब्दाचा अर्थ आहे जीवनभर, नेहमी मरेपर्यंत. क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. हा भवसिंधू कशासाठी सांगितला आहे? इथं मला माया, मोह, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे अनेक प्रकारानं ती माया आपल्याला म्हणजे भुलवायला येते. दैवी गुणमयी मेरी यह माया अपार आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना ही माझी माया कशी आहे? ही चकमा देणारी आहे. संतांनाही चकमा देते. तर तुम्ही आणि आम्ही तर अत्यंत सामान्य लोक आहोत. पण ज्यांनी नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. हरिपाठ नुसता वाचायचा नाही आहे, हरिपाठ आत्मसात करायचा आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. हे शब्द नाही आहेत, ते निर्गुण आहे. ते कसं आहे, कसं आपल्या त्या श्रीगुरू आपल्या शिष्याच्या हाती देतात हे सर्व जाणायचं आहे. हा ज्ञानमार्ग आहे. आपण भक्तिमार्ग म्हणजे निव्वळ भजनं करणं, नाचणं, कूदणं आणि उत्सव करणं याला म्हणतो. वास्तविक तसं नाही आहे. नाचता खेळता हरिपाठ तोंडी राहायला पाहिजे. तो हरिपाठ इथं गेला पाहिजे आणि इथून मग सर्व जसं रक्त संपूर्ण शरीरामध्ये पसरते त्याप्रमाणे ते ज्ञान इथे गेलं पाहिजे आणि इथे त्याचा प्रकाश होतो. म्हणजे आपल्याला शांती, मुक्ती, आनंद मिळतो आणि तो आनंद कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता तर बायको उलटं बोलली तरी दुःख होते, मुलगा वाकडा चालला तरी दुःख होते. हे सर्व क्षणिक दुःख तेव्हाच नाहीशी होतात जेव्हा आपण ते ज्ञान आपल्या हृदयामध्ये साठवतो. तर हे सांगण्याचं एवढंच कारण आहे, संतांच्या समोर उभं राहिल्यावर फुकटच्या गोष्टी करणं आणि स्वतःचा बडेजाव करणं आणि मी महान तो लहान अशा गोष्टी करणं हे त्या संतांना न्याय देणं नाही आहे. संत म्हटलं की ज्ञान आलं, ज्ञान तिथे संत, संत तिथे ज्ञान. ज्ञानासाठी हा जन्म मिळाला आहे. हजारो प्रकारचे मानसन्मान मिळाले तरी शेवटी तिरडीवर
तो घाटावर असणारा जो क्लर्क आहे ना, तो हे नाही विचारत हा आलेला संत आहे की महात्मा आहे, करोडपती आहे. तो विचारतो हा जो मेला याचं नाव काय आहे, याचा आधार कार्ड द्या. तर ते ईश्वराला आपलं आधार कार्ड म्हणजे आपलं ज्ञान संस्कार. हा जीव ज्ञान आणि संस्कार घेऊन या देहातून जातो आणि त्या ज्ञान आणि संस्काराला घेऊन पुन्हा जन्म घेतो. गुरुनुले महाराज हे मुक्त झाले, त्यांची कोणतीच इच्छा होती नाही, त्यांची कोणतीच इच्छा बाकी राहिलेली नाही आणि ज्यांची इच्छा बाकी राहत नाही त्यांना मोक्ष मिळतो. एवढं बोलून मी त्यांना आपली हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या बोलण्यातून जर काही वेडवाकडं निघालं असेल तर क्षमा मागतो. रामकृष्ण हरी.